Hello students, in previous lecture we have seen aldol condensation reaction. Today in this lecture we will see the next part of same reaction, that is cross aldol condensation. In this cross aldol condensation, two molecules of aldehydes or two molecules of ketones but different, or one aldehyde and one ketone containing alpha hydrogen atoms are taken. म्हणजे क्रॉस aldol कंडेन्सेशन मध्ये आपण दोन मॉलिक्युल्स विचारात घेतो, दोन मॉलिक्युल अल्डिहाइडचे किंवा दोन मॉलिक्युल कीटोनचे, पण ते दोन अल्डिहाइड वेगवेगळे पाहिजे किंवा दोन्ही कीटोन सुद्धा वेगवेगळे पाहिजे, किंवा एक अल्डिहाइड आणि एक कीटोन असं पण आपण घेऊ शकतो. त्याच्यामध्ये मात्र अल्फा हायड्रोजन असायला हवे. इफ such reaction is carried out, will get four products. अशी रिएक्शन जर आपण केली तर आपल्याला चार प्रोडक्ट्स मिळतात. पहिल्यांदा जे चार प्रोडक्ट मिळतील त्याच्यामधले दोन सेल्फ कंडेन्सेशनचे असतील आणि नंतर जे दोन असतील ते क्रॉस aldol कंडेन्सेशनचे असतील. त्या सेल्फ आणि क्रॉस aldol कंडेन्सेशननी मिळणारे जे प्रॉडक्ट आहेत ते पुन्हा डिहायड्रेशन होऊन अल्किन्स आपल्याला देऊ शकतात. इथं लिहिताना फॉर एक्झाम्पल असं लिहितोय मी, सी दिस इज CH3 CH डबल बॉन्ड O which is nothing but ethanol is reacted with say CH3 CH2 CH double bond O, that is propanol, in presence of dilute base say NaOH. This is CHO group, this is the alpha carbon, this is CHO group, this is also alpha carbon. Now when ethanol and propanol is reacted together in presence of dilute base, we get two types of products. One is self condensation or self aldol condensation, and another is cross aldol condensation. You should know self means similar compounds react together. सेल्फ जेव्हा म्हणू तेव्हा या इथॅनॉलचेच दोन मॉलिक्युल्स रिॲक्ट होतील. सेल्फ जेव्हा म्हणू तेव्हा प्रोपॅनॉलचेच दोन मॉलिक्युल्स रिॲक्ट होतील. आणि क्रॉस म्हणू तेव्हा हा इथॅनॉल आहे त्यात प्रोपॅनॉल ऍड होईल, किंवा हा प्रोपॅनॉल आहे त्यात इथॅनॉल ऍड होईल, आणि असे आपल्याला प्रॉडक्ट्स मिळू शकतील. पहिल्यांदा सेल्फचे आपण लिहिलोय तेव्हा याच्यामध्ये तोच कंपाऊंड ऍड झाला तर आपल्याला असं मिळू शकतं CH3 CHOH then CH2 CHO. हे कंपाऊंड पहिल्यांदा मिळणार. दिस इज CHO, दिस इज अल्फा कार्बन, दिस इज बीटा कार्बन, दिस इज बीटा हायड्रॉक्सी अल्डिहाइड. बीटा हायड्रॉक्सी अल्डिहाइड whatever is obtained loses a molecule of water. त्यातनं वॉटर मॉलिक्यूल जातो आणि अल्फा आणि बीटा मध्ये डबल बॉन्ड फॉर्म होतो. मग ते कंपाऊंड आपल्याला असं मिळतं CH3 CH डबल बॉन्ड CH CHO. This is alpha beta unsaturated aldehyde. Its name is croton aldehyde. त्याचं नाव आहे क्रोटॉन अल्डिहाइड, म्हणजे ब्यूट टू इन अल. Proton aldehyde is built to in al. In our book
they have not given this product. आपल्या पुस्तकात हा प्रॉडक्ट दिलेला नाही. मी पुसून टाकतो. पहिल्यांदा ऍडिशन होते हे लक्षात ठेवा. आणि हा प्रॉडक्ट मिळतो इट इज CH3 CH डबल बॉन्ड CH CHO. हा फायनल प्रॉडक्ट आहे. हा जो फायनल प्रॉडक्ट आहे त्याचं नाव इथं लिहितोय मी. इट इज CROTONALDEHYDE. प्रोटॉन अल्डिहाइड means bute to enal. bute to enal असा तो प्रॉडक्ट असेल. पण हा मिळताना दोन मॉलिक्यूल इथेनॉलचे फक्त रिॲक्ट झाले. आता हेच दोन मॉलिक्यूल जर रिॲक्ट झाले तर पहिल्यांदा आपल्याला काय मिळेल ते मी इथं लिहितो. पहिला CH3 तसाच राहील, परत CH2 तसाच राहील, परत C हा H या पुढचा होईल OH. परत या कार्बनला हा अल्फा कार्बन जोडला जाईल म्हणजे CH हा पार्ट इथं राहील, त्याला CH3 जोडला जाईल. परत इथं असेल CHO. हा जो CHO आहे त्याच्या जवळचा कार्बन अल्फा, त्याच्या शेजारचा बीटा. हा बीटा हायड्रॉक्सी अल्डिहाइड आहे. हा जो बीटा हायड्रॉक्सी अल्डिहाइड आहे त्यातला अल्फावरचा H आणि बीटावरचा OH असं जर गेलं तर आपल्याला जो प्रॉडक्ट मिळतो असा असेल बघा. CH3 CH2 CH C CH3. here will be double bond and here will be CHO. this compound is alpha beta unsaturated aldehyde. its name is 2-methyl. it is 2-methyl pent 2-methyl pent 2-enal. 2-methyl pent 2-enal. this will be the name of product which is obtained by self condensation or self aldol condensation. आपल्या पुस्तकामध्ये इथं जे अल्डॉल तयार होतं मध्ये त्या अल्डॉलचा उल्लेख केलेला नाही. डायरेक्ट वॉटर मॉलिक्यूल निघून गेल्यानंतरचा प्रॉडक्ट त्याने दिलेला आहे. तर पहिल्याबरोबर पहिलं कंपाऊंड रिॲक्ट होऊन तुम्हाला ब्यूट टू इनल मिळतं. दुसऱ्याबरोबर दुसरं रिॲक्ट होऊन तुम्हाला 2-methyl pent 2-enal असा कंपाऊंड मिळतो. पण आता पहिल्याबरोबर दुसरं आणि दुसऱ्याबरोबर पहिलं असं कंपाऊंड रिॲक्ट होऊन सुद्धा आपले प्रॉडक्ट मिळू शकतात. मग इथं असेल CH3 CH, इथं असेल OH, परत CH त्याला CH3 and CH double bond O. this is alpha, this is beta. beta hydroxyaldehyde. this will be 3-hydroxy 2-methyl butanal. 3-hydroxy 2-methyl butanal हा कंपाऊंड पहिल्यांदा मिळेल. पण याच्याबद्दल अल्फा कार्बनवरचा H आणि बीटा कार्बनवरचा OH जेव्हा जाईल तेव्हा तुम्हाला इथं अल्फा आणि बीटा मध्ये डबल बॉन्ड फॉर्म होताना दिसेल. दिस विल बी ॲज इट इज. हिअर विल बी डबल बॉन्ड CH3 CH डबल बॉन्ड C CH3 CH double bond O. this is carbon number 1, then 2, 3, 4. it is 2-methyl bute 2-enal. 2-methyl bute 2-enal. this will be the one product. and when this first compound adds to this second compound, the product will be like this. CH3 CH2 CH OH CH2 CHO. this is alpha, this is beta. beta hydroxyaldehyde aldol. but this H and this OH can be removed as water and it will give us alpha beta
al. It will be pent 2 in al. Such 4 products we are getting by this cross aldol condensation. असे क्रॉस aldol condensation आपल्याला किती प्रोडक्ट मिळतील? 4. आपल्या बुक मध्ये तळाला सेल्फ चे 2 प्रोडक्ट दिलेले आहेत आणि क्रॉस चे 2 प्रोडक्ट दिलेले आहेत. दिस इज द प्रोडक्ट. हियर आय विल राइट लाइक दिस CH3 CH2 CH double bond CH and CHO. This is pent 2 in al. अशा पद्धतीनं क्रॉस aldol म्हणजे 2 अल्डिहाइड एकत्र येऊ शकतील वेगवेगळे, किंवा 2 कीटोन एकत्र येऊ शकतील वेगवेगळे, किंवा एक अल्डिहाइड आणि एक कीटोन सुद्धा येऊ शकतो एकत्र बेसच्या प्रेझेन्स मध्ये. आणि मग जी रिएक्शन होते तिला आपण क्रॉस aldol कंडेन्सेशन असं म्हणतो. क्रॉस aldol कंडेन्सेशन gives us 4 products, 2 products of self aldol. क्रॉस aldol जरी आपण म्हटलो तरी त्याच्यामध्ये 2 products आपल्याला सेल्फ aldol चे मिळतात आणि 2 products आपल्याला क्रॉस aldol चे मिळतात. आफ्टर दिस रिएक्शन aldol condensation we will see further next reaction, that is the Cannizzaro reaction. Next reaction is CaNiZaROS. Cannizzaro reaction. Cannizzaro is the name of scientist. Cannizzaro हे शास्त्रज्ञाचं नाव आहे आणि Cannizzaro रिएक्शनला आपण H असा नंबर पुस्तकामध्ये दिलेला पाहतोय. ही Cannizzaro रिएक्शन आहे. This reaction is shown by aldehydes or ketones not containing alpha hydrogen atoms. aldehydes आणि ketones ज्यांच्यामध्ये अल्फा हायड्रोजन ॲटम्स नाहीत ते कंपाऊंड्स Cannizzaro रिएक्शन दाखवतात. तर अल्फा हायड्रोजन नसणारे aldehydes आणि ketones कोणते? तर हा अल्डिहाइड आहे फॉर्मल्डिहाइड. त्याला CHO च्या कार्बनला जोडून कार्बन नाही. दिस मिथॅनल और फॉर्मल्डिहाइड. मिथॅनल और फॉर्मल्डिहाइड. This is the aldehyde which do not contain alpha hydrogen. One more aldehyde is here. Say this is CH double bond O. This compound is benzaldehyde. This compound is benzaldehyde. This is CHO group. This carbon of ring is alpha carbon, but that carbon do not contain alpha hydrogen. मिथॅनॉल मध्ये अल्फा कार्बन नाही, अल्फा हायड्रोजन नाही, पण बेन्झाल्डिहाइड मध्ये अल्फा कार्बन आहे, अल्फा हायड्रोजन नाही. तर अल्फा हायड्रोजन नसणारे aldehydes or ketones that do not contain alpha hydrogen show Cannizzaro reaction. In this reaction, strong or concentrated base like NaOH or KOH is used. This NaOH or KOH used is 50%. This reaction is called as redox reaction. त्या रिएक्शनला काय म्हणतात? रेडॉक्स. रेडॉक्स म्हणजे सायमल्टेनियस रिडक्शन ऑक्सिडेशन reaction is called as redox reaction. Again, this reaction is also called as disproportionation reaction. Disproportionation means one compound gets reduced at the same time another compound gets oxidized. Such reaction is called as redox or simultaneous reduction oxidation or disproportionation. The compound which is reduced, it gives alcohol of that aldehyde, and compound which gets oxidized, it gives carboxylic acid, but the reaction is carried out in presence of base. Hence, this base reacts with
acid to form either sodium salt of acid or potassium salt of acid. म्हणजे एका अल्डिहाइडचं रिडक्शन होऊन अल्कोहोल मिळतं, तर दुसऱ्या अल्डिहाइडचं ऑक्सिडेशन होऊन ऍसिड मिळतं. ऍसिड राहत नाही, त्याची NaOH KOH बरोबर रिएक्शन होऊन सोडियम सॉल्ट और पोटॅशियम सॉल्ट ऑफ ऍसिड मिळतो. ज्याचं जर ऍसिड हायड्रोलायसिस केलं, HCl बरोबर रिएक्ट केलं, तर मात्र तुम्हाला कार्बोक्सिलिक ऍसिड शेवटी मिळू शकतं. तर या कंप्लीट रिएक्शनला कॅनिझारोस रिएक्शन असं म्हणतात. तर कॅनिझारोस रिएक्शन इज शोन बाय those aldehydes and ketones which do not have alpha hydrogen atoms. For example, methanol and benzaldehyde or formaldehyde and benzaldehyde do not contain alpha hydrogens as they show Cannizzaro reaction. Next, this reaction is carried out in presence of strong base, that is NaOH or KOH. 50% concentrated solution of NaOH or KOH is used. This reaction is a redox reaction. तिला redox reaction असं म्हणतात. It is simultaneous reduction and oxidation reaction, also called as disproportionation. This reaction is not shown by benzaldehyde. This reaction is not shown by acetaldehyde, acetone or any other ketone that contains alpha hydrogen. म्हणजे अल्फा हायड्रोजन असणारा अल्डिहाइड असो किंवा अल्फा हायड्रोजन असणारा कीटोन असो, तो कंपाऊंड ही रिएक्शन दाखवणार नाही. अल्फा हायड्रोजन आहे म्हणजे तो अल्डॉल कंडेन्सेशन दाखवणार, आणि अल्फा हायड्रोजन नाही म्हणजे तो कॅनिझारो रिएक्शन दाखवणार. Say this is one compound methanol. This methanol is reacted with either NaOH or KOH. This is a redox reaction. This NaOH used is 50%. First compound is reduced. त्याचे रिडक्शन होतं तेव्हा त्याला H मिळतात, इकडे एक जातो, इकडे एक जातो. समजा हा H इथं आलेला आहे आणि हा H इथं गेलेला आहे. मग तुम्हाला पहिल्यांदा मिळतं CH3OH. CH3OH plus HC double bond ONA. This is alcohol, methanol. This is sodium salt of formic acid, sodium फॉर्मेट. मिथॅनॉल ची कॅनिझारो रिएक्शन झाल्यावर आपल्याला मिथॅनॉल आणि सोडियम फॉर्मेट मिळतो. हा जो सोडियम फॉर्मेट आहे HCOONA, जर आपण HCl बरोबर रिएक्ट करून दिला तर त्याचा आपल्याला मिळतं HCOOH प्लस NaCl. दिस इज द कार्बोक्सिलिक ऍसिड. अगोदर तुम्हाला रिडक्शनचा मिळतो अल्कोहोल, ऑक्सिडेशनचा मिळतो ऍसिड, पण इथं बेस असल्यामुळे त्याचा होतो सॉल्ट, आणि सॉल्टला ऍसिडिफाय केल्यावर परत मिळतो कार्बोक्सिलिक ऍसिड. दिस इज रिएक्शन विथ मिथॅनॉल. सो मिथॅनॉल, दिस इज द अनदर रिएक्शन ऑफ अल्डिहाइड बेंझाल्डिहाइड. सो दिस इज वन अल्डिहाइड, दिस इज अनदर अल्डिहाइड and is say reacted with KOH 50%. Redox reaction, it gives us benzyl alcohol by reduction. त्याचे रिडक्शन ने आपल्याला बेंझाइल अल्कोहोल मिळतं. बेंझाइल अल्कोहोल और इट इज कॉल्ड एज फिनाइल मिथॅनॉल. हा मिथॅनॉल होता त्याला फिनाइल जोडलाय म्हणून त्याला फिनाइल मिथॅनॉल असं पण म्हणतात. त्याचा जोडीला मिळतो तो कंपाऊंड असतो COOK म्हणजे पोटॅशियम बेन्झोएट. हा जो पोटॅशियम बेन्झोएट आहे त्याची जर ऍसिड बरोबर रिएक्शन केली तर तुम्हाला इथं बेन्झोइक ऍसिड मिळतो COOH आणि KCl हा बाय प्रोडक्ट मिळेल. परत लक्षात घ्या, बेन्झाल्डिहाइडचे दोन मॉलिक्यूल KOH बरोबर रेडॉक्स पद्धतीने रिएक्ट झाले कॅनिझारोच्या रिएक्शननी. तर वन कंपाऊंड ऑब्टेन इज बेन्झाइल अल्कोहोल which is nothing but phenyl methanol, and
त्याचा पोटॅशियम सॉल्ट, पोटॅशियम बेन्झोएट which on acidification gives us benzoic acid. या दोन्ही रिएक्शन मध्ये एकसारखे अल्डिहाइड आपण वापरलेले आहेत म्हणून त्याला सिंपल कॅनिझारोज रिएक्शन असं म्हटलं जातं. पण आपण काय करू शकतो तर वेगवेगळे अल्डिहाइड्स घेऊ शकतो. एक अल्डिहाइड असं घ्यायचं ज्याच्यामध्ये आपल्याला अल्फा हायड्रोजन नाही म्हणजे एलिफॅटिक अल्डिहाइड आहे. से दिस इज HCHO formaldehyde. Another aldehyde will take, that is the benzaldehyde. One formaldehyde, another benzaldehyde. Say reacted with 50% KOH. A redox reaction takes place, but in this reaction, this aldehyde being more reactive, means formaldehyde being more reactive, it gets oxidized. त्याचं ऑक्सिडेशन होतं, तुम्हाला फॉर्मिक ऍसिड मिळतं आणि फॉर्मिक ऍसिडचा इथं सोडियम सॉल्ट मिळणार आहे. पण इथं जो तुम्हाला अल्कोहोल मिळतो तो बेन्झाइल अल्कोहोल मिळतो. बेन्झाइल अल्कोहोल प्लस here will be HCOONA, that is सोडियम फॉर्मेट. हा जो सोडियम फॉर्मेट मिळाला तो आपण पुढे रिएक्ट करू शकतो ऍसिड बरोबर. से इट इज रिएक्टेड विथ HCl, it will give you HCOOH, which is nothing but formic acid. This one compound obtained is benzyl alcohol and another compound obtained is sodium formate, which on acidification gives us formic acid. The कॅनिझारोज रिएक्शन ही कोण दाखवतं? अल्फा हायड्रोजन नसणारे अल्डिहाइड्स आणि कीटोन्स. अल्डोल कंडेन्सेशन कोण दाखवतं? अल्फा हायड्रोजन असणारे अल्डिहाइड्स आणि कीटोन्स. अल्डोल मध्ये डायल्यूट बेस वापरतात NaOH, KOH किंवा Na2CO3 10%. इकडं कॉन्सन्ट्रेटेड बेस वापरतात 50% NaOH किंवा KOH. अल्डोल ही ऍडिशन इलिमिनेशन रिएक्शन आहे. अगोदर ऍडिशन होतं आणि मग इलिमिनेशन होतं. कॅनिझारोजची रिएक्शन आहे तिला रेडॉक्स रिएक्शन असं म्हणतात. अल्डोल कंडेन्सेशन मध्ये अगोदर बीटा हायड्रॉक्सी अल्डिहाइड किंवा बीटा हायड्रॉक्सी की अल्फा बीटा अनसॅच्युरेटेड अल्डिहाइड किंवा अल्फा बीटा अनसॅच्युरेटेड कीटोन मिळतो. कॅनिझारोज रिएक्शन मध्ये मात्र एक अल्डिहाइड असतो तो रिड्यूस होतो, त्याचं अल्कोहोल मिळतं. दुसरा अल्डिहाइड असतो तो ऑक्सिडाइज होतो, त्याचं ऍसिड मिळतं आणि ऍसिड हे ऍसिड न राहता सोडियम किंवा पोटॅशियम सॉल्ट ऑफ ऍसिड होतो, ज्याला पुढे ऍसिडिफाय केलाच तर करस्पॉन्डिंग कार्बोक्सिलिक ऍसिड मध्ये तो कन्व्हर्ट होतो. तर आपण आजच्या तासाला क्रॉस अल्डोल कंडेन्सेशन आणि कॅनिझारोज रिएक्शन मध्ये सिंपल कॅनिझारोज रिएक्शन आणि क्रॉस कॅनिझारोज रिएक्शन असं पण पाहिलं. क्रॉस कॅनिझारोज रिएक्शन मध्ये काय करायचं? दोन वेगवेगळे अल्डिहाइड्स घ्यायचे ज्यांच्यामध्ये अल्फा हायड्रोजन्स नाहीत. आपण एक घेतलं इथं फॉर्माल्डिहाइड, दुसरं घेतलं बेन्झाल्डिहाइड, एक एलिफॅटिक दुसरं ॲरोमॅटिक. त्याची NaOH बरोबर रिएक्शन केली. फॉर्माल्डिहाइड being more reactive, it gets converted into corresponding acid and its sodium salt. But this benzaldehyde gives us reduction product, that is the benzyl alcohol. After this, we will see the last part of the topic in next lecture. Today we will stop here.